राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 1 वर्ष 8 महिन्यामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून समाजातील जे दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्ण आहेत त्यांच्यासाठी या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून आपण अर्थसहाय्य करतो। या योजनेच्यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होते। आपल्यापैकी शीतलजी या ठिकाणी आहेत, कोल्हापूर पत्रकार संघ आहे, किंवा राज्यातील अनेक पत्रकार बांधवांच्या आरोग्यविषयक जरी काही विषय असतील तर त्यासाठी देखील आपण गेले अनेक वर्षांपासून म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये तर आता गेले 1 वर्ष 8 महिन्यापासून आपण काम करतो आहे। मात्र यापूर्वी देखील उदय जाधव आहेत, पंकज आहेत, या ठिकाणी आपण सगळ्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी देखील जे काही करणं शक्य आहे ते सगळं सातत्यानं करत आहोत। प्रामुख्यानं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गेली 1 वर्ष 8 महिन्यामध्ये आपण तब्बल 200 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य आजपर्यंत वितरित केलेलं आहे, ज्यामुळे 25,000 पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे। खरं तर या ठिकाणी तुलना जर करायची असेल तर पाठीमागे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आणि त्यामध्ये काही शेकडो पेशंटचेच फक्त प्राण वाचले गेले। मात्र जेव्हा एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी पहिलं काम जर काही केलं असेल तर तो हा मरणासन्न असलेल्या मृतपाय अवस्थेत असलेल्या या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संजीवनी दिली। आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या कक्षप्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि मला अभिमानानं सांगायचे की 30 जूनला मला वाटतं CM साहेबांचा शपथविधी झाला होता। 1 जुलै 2023ला या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला माहितीसाठी मला सांगायचं आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अनेक विविध नव्या आजारांचा समावेश देखील या योजनेमध्ये केला गेला। पूर्वी 6,000वर फक्त अर्थसहाय्य केलं जायचं, मात्र ज्यावेळी आम्ही या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं पुनरुज्जीवन केलं त्यावेळी मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्हाला आदेशित केलं की जास्तीत जास्त आजार याच्यामध्ये कसे वाढवता येतील, की आपल्याकडे आलेला एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहता कामा नये, त्याच्यावर काही ना काहीतरी त्याला मदत झाली पाहिजे, अर्थसहाय्य झालं पाहिजे। या पद्धतीनं तुम्ही काम करा आणि त्यानुसार पूर्वीच्या 6,000 वाढून आता आपण जवळपास 20,000वर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य करत आहोत। यामध्ये प्रामुख्यानं मला या ठिकाणी सांगायचं आहे जे कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत, कुठल्याही प्रकारचा जर कॅन्सर सर्जरी असेल तर त्याला आता आपण 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत। कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी केमोथेरपी असेल किंवा त्या ठिकाणी रेडिएशन थेरपी असेल त्यासाठी देखील वार्षिक आपण 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य देत आहोत। डायलिसिसचे जर काही पेशंट्स असतील तर त्यांच्यासाठी आपण वार्षिक 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत। त्यासोबतच अनेक वेळेला आपण बघतो किंवा आपल्याच वर्तमानपत्रांच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बातमीच्या रूपानं आपल्याकडे नेहमी बातम्या येतात की आपल्या गावखेड्यामध्ये राहणारी मातामाऊली असते, चुलीवर त्या ठिकाणी स्वयंपाक करताना अनेक वेळेला भडका उडतो, गॅस शेगडीचा भडका उडतो आणि अनेक वेळेला आपली मातामाऊली त्याच्यामध्ये गंभीरता भासते। अशा भाजलेल्या रुग्णांना यापूर्वी कधीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून मदत केली जात नव्हती, त्याला देखील आता आपण बर्न पेशंटला मदत करतो आहे। गावखेड्यातील आपला एखादा शेतकरी बांधव असेल, तो शेतामध्ये काम करतो आहे आणि विजेशी निगडीत एखादा जर तो काम करत असेल, DPचं चालू बंद करणे असेल किंवा दुरुस्ती असेल किंवा कुठलंही काम असेल विद्युतशी निगडीत, मग त्याला ते करताना शॉक लागला तर अशा विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना देखील आता आपण या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करतो आहे। समाजामध्ये अनेक वेळेला आपण बघत असाल की अनेक वेळेला अशी मुलं आहेत की जी लहानपणापासून जन्मतः मुखबधीर आहेत किंवा कर्णबधीर आहेत, जे बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत। अशा मुलांच्यासाठी वयवर्ष 2 ते 6च्या मध्ये जर कॉक्लिअर इम्प्लांट नावाची सर्जरी केली तर ही लहान मुलं त्या ठिकाणी बोलू शकतात, ऐकू शकतात। तुमची माझी मुलं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जीवन जगतात, चांगल्या शाळेत जातात, त्याच पद्धतीचं सर्वसामान्य जीवन जगू शकतात। आणि मला नेहमी माझ्या मनोगतामध्ये मी सांगतो की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची गेल्या 1.5 वर्षातली सर्वात मोठी उपलब्धी काय असेल तर या 1.5 वर्षामध्ये जवळपास 250पेक्षा अधिक अशा लहान बाळांवर कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी झाल्यात आणि ही 250 मुलं आता बोलू लागली आहेत, ऐकू लागली आहेत। मला वाटतं आणि ती समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत। मला वाटतं ही सर्वात मोठी उपलब्धी या योजनेची गेल्या 1.5 वर्षातली आहे
त्याबरोबरच अनेक वेळेला घराघरामध्ये परवलीचा शब्द ऐकू येतो. घरामध्ये जर आपले आजी आजोबा किंवा आई वडील असतील जे 60-70कडे झुकलेत, अशांना गुडघ्याची वाटी बदलायची सर्जरी असेल किंवा बॉल बदलायची सर्जरी आपण ज्याला म्हणतो, ज्याला खुबा प्रत्यारोपण मराठीत म्हणतात, इंग्लिशमध्ये त्यांना नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट आपण म्हणतो, अशा नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंटच्या सर्जरीचा समावेश देखील आता या काही जीवघेण्या आजार नाही आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी जीवघेण्या आजारांच्यासाठी होता, मात्र अनेक वेळेला रुग्णांचे सतत मागणी अर्ज यायला लागले की अशा रुग्णांना देखील सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे आणि मग त्या रुग्णांना देखील आता आपण अर्थसहाय्य करत आहोत. त्याचबरोबर समाजामध्ये आपण काम करत असताना अनेक वेळेला आपण पाहत असाल की थॅलिसेमिया मेजर नावाचे लहान बच्चू असतात. थॅलिसेमिया मेजर या आजारानं ग्रस्त असलेली या लहान बच्चूंना महिन्यातून एकदा, महिन्यातून दोनदा रक्त चढावं लागतं, कारण रक्त तयार होण्याची प्रक्रिया या मुलांमध्ये होत नसते काही तांत्रिक कारणामुळं. आणि अशा लहान मुलांवर जर बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी जर वेळेवर झाली नाही तर ही लहान मुलं देखील दगावू शकतात. वय वर्ष 20 होईपर्यंत 1400 बाटल्या रक्त अशा मुलांना सरासरी चढवावं लागतं आणि म्हणून अशा बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीचा देखील समावेश आता आपण CM रिलीफ फंडमध्ये केलेला आहे. अशा मुलांचे देखील प्राण या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून वाचतायत. 500पेक्षा अधिक मुलांचे प्राण या योजनेच्या माध्यमातून बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या सर्जरीच्या माध्यमातून वाचलेत. बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी त्यासोबतच लहान बच्चू असेल, तो म्हणजे नवजात अभ्रक असेल, आपली एखादी माता भगिनी जेव्हा प्रसूती होते तेव्हा प्रसूती झाल्यानंतर जे लहान बच्चू असतं ते अनेक वेळेला कमी वजनाचं असतं, अगदी 500 ग्रॅम 550 ग्रॅम. अशा वेळी त्या लहान बच्चूला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं, NICU ज्याला म्हणतात. यापूर्वी अशा पेशंट्सना म्हणजे नवजात अभ्रकांना देखील यापूर्वी कधीच मदत केली जात नव्हती. आता आपण अशा नवजात अभ्रकांना देखील या योजनेच्या माध्यमातून मदत करतोय. आपण जर कोल्हापूरचे पत्रकार साक्षीदार आहेत की गेल्या 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला होता, त्यावेळी मुस्लिम कुटुंबातील एक भगिनी व्यासपीठावर आली होती आणि त्याने मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले की त्या मुलीचं नाव 26 दिवसाचं ते बाळ होतं, म्हणजे जन्मल्यापासून 26 दिवस त्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं गेलं, नंतर अजून काही दिवस ठेवलं गेलं. त्या बाळाच्या उपचारासाठी जवळपास CM रिलीफ फंडमधून आपण 3 लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं आणि ते जेव्हा व्यासपीठावर ते लहान बाळाला घेऊन आलं, मुख्यमंत्री महोदय पण अचंबित झाले होते की कशासाठी आणलं आहे. तर त्या नवरा बायकोने, जे मुस्लिम कुटुंबातील जे नवरा बायको होते, त्यांनी सांगितलं की ही तुमच्यामुळे हे बाळ वाचलं आहे आणि म्हणून आम्ही या मुलीचं नाव दुआ ठेवलं आहे, कारण तुमची दुआ आम्हाला या निमित्तानं लागली आहे. अशा अनेक खूप भावनिक प्रसंग देखील या निमित्तानं आम्ही अनुभवतो आहे. लहान मुलांना अनेक वेळेला हृदयामध्ये देखील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागते. हृदयाला छिद्र असतं, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये ASD VSD म्हणलं जातं. अशा लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांच्यासाठी देखील आता आपण या योजनेच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करतोय. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेले 8 वर्ष झाला आपला हा अखंडपणे उपक्रम चालू आहे आणि आतापर्यंत 4000 लहान बच्चूंच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया आपण या केलेल्या आहेत. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं म्हणजे या धकाधकीच्या जीवनामध्ये ब्रेन हॅमरेजचं प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे मेंदुरोग असेल, ब्रेन हॅमरेज असेल किंवा अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी असेल, हृदयविकाराशी संबंधित कुठलाही आजार असेल तर त्यासाठी देखील तात्काळ आपण 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत. आणि त्याबरोबरच सर्वात शेवटी म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या ट्रान्सप्लांट सर्जरीज, म्हणजे मराठीमध्ये सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाची अदलाबदल देवाणघेवाण केली जाते तेव्हा त्याला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये किडनी प्रत्यारोपण आहे, लिव्हर प्रत्यारोपण आहे, फुफ्फुस प्रत्यारोपण आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लंग ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे, हँड ट्रान्सप्लांट आहे. अशा कुठल्याही पद्धतीच्या ट्रान्सप्लांट जर सर्जरी असतील तर त्याच्यासाठी देखील आपण या सहाय्यता निधीच्या माध्यमातून तब्बल 2 लाख रुपयांचं तात्काळ अर्थसहाय्य या ठिकाणी करत आहोत. कोल्हापूर हे शहर कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून एकदा कुस्तीचं शिष्टमंडळ पैलवान बाजीराव चव्हाण आणि सगळ्या शिष्टमंडळ त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना भेटलं होतं आणि त्यांनी म्हणलं होतं की कुस्तीपटूंना कुस्ती खेळताना लिगामेंट इंजुरी होते आणि म्हणून या लिगामेंट इंजुरीसाठी देखील आता आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य करत आहोत. तर या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं ही योजना अतिशय पारदर्शक पद्धतीनं या निमित्तानं हे देखील आवाहन करायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमधून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये
हॉस्पिटल जर एखादं एम्पॅनल करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. कोणाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कुठल्याही खाजगी संस्थेच्याद्वारे, कुठल्याही मध्यस्थाच्याद्वारे कोणाशी आर्थिक देवाणघेवाण न करता थेट आम्हाला अर्ज करायचा आहे. अगदी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीनं डॉक्टरांचं एक टीम त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आहे 7व्या मजल्यावर. या सगळ्या कागदपत्रांची छाननी केली जाते. पेशंट खरोखरच तिथं ॲडमिट आहे का याची खात्री केली जाते. जिओ टॅगचा फोटो मागवला जातो ज्यामध्ये वेळ, काळ, स्थळ सगळं येतं आणि त्याची खात्री झाल्यानंतरच संबंधित रुग्णासाठी संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर हे अर्थसहाय्य जमा करण्यात येतं. एवढी एक पारदर्शक प्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून आपण राबवली आहे आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 1 वर्ष 8 महिन्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून 25,000 रुग्णांच्या पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचलेत. मला वाटतं हे खूप मोठा आकडा आहे आणि खूप मोठी उपलब्धी आहे आणि म्हणून ही योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता आपण एक टोल फ्री क्रमांक देखील केलेला आहे. हा टोल फ्री क्रमांक आहे 8650 567 567 8650567567. हा नंबर जर आपण डायल केला तर मुख्यमंत्री सहायता निधीचा जो अर्ज आहे तो मोबाईलवरच त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. मी आता एक हा डेमोच आपल्याला देतो आणि मग माझं मनोगत थांबवतो. 8650567567. हा नंबर जर आपण डायल केला तर 8650 567 567. तुम्हाला लगेच 10 सेकंदाची कॉलर ट्यून ऐकू येणार आणि एक SMS येणार. त्या SMS मध्ये लिंक येणार. मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज तुम्हाला मोबाईलवर मिळणार. आपण हा अर्ज व्यवस्थित भरून आम्हाला ईमेल करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीनं, पारदर्शक पद्धतीनं ही सगळी मदत त्या ठिकाणी पोहोचवतो आहे. म्हणून माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, मी देखील तुमच्यातलाच एक सहकारी होतो आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून जर ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली तर मला वाटतं तुम्हाला देखील रुग्णसेवेच्या या ईश्वरीय कार्यामध्ये मला देखील जोडायला आनंद होईल. या निमित्तानं आपण आपल्या भागातील, पंचक्रोशीतील, मित्रपरिवारातील जर कोणी एखादा गरजू रुग्ण असेल त्याच्यापर्यंत जर ही योजना पोहोचवली, माझेही नंबर तुमच्याकडे आहेत, थेट आपण त्या संबंधित गरजू रुग्णाला नक्कीच मदत करू आणि त्याचे प्राण वाचले. कुणाच्या तरी एखाद्या घरामध्ये कुणाचे तरी प्राण वाचल्यानंतर तेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर जे हास्य असतं, जे आनंद असतो, मला वाटतं तो अवर्णनीय असतो आणि तो एक मनाला खूप समाधान देणारा असतो. त्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी पत्रकारिता करत असताना, आपली जबाबदारी करत असताना थोडं रुग्णसेवेचं देखील त्या निमित्तानं काम केलं तर मला वाटतं खूप चांगलं काम त्या निमित्तानं होऊ शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.